पावसाळ्याचा तो दिवस होता. आकाशात काळे ढग दाटून आले होते आणि वातावरणात एक विचित्र बेचैनी होती. त्या मोठ्या वाड्यासारख्या घरात बाहेरून पाहिलं तर सगळं अगदी व्यवस्थित, श्रीमंत आणि शांत दिसत होतं. पण त्या भिंतीच्या आत एक असं गुपित दडलं होतं, ज्याची कल्पनाही कुणाला नव्हती. त्या घरात नवीन सून आली होती, नेहा. साधी, शिकलेली, समजूतदार आणि मनाने खूपच चांगली. तिचं लग्न झालं होतं अमोलसोबत, जो एका चांगल्या नोकरीवर असलेला, शांत स्वभावाचा मुलगा होता. लग्नाच्या पहिल्या काही दिवसात सगळं अगदी स्वप्नासारखं वाटत होतं. सासूबाई हसत बोलत होत्या, सगळे लोक तिचं कौतुक करत होते. पण नेहाला काही दिवसातच जाणवायला लागलं की या घरात काहीतरी बरोबर नाही. सासूबाईचं नाव होतं मंगला. बाहेरच्या लोकांसाठी त्या खूप प्रेमळ, धार्मिक आणि सुसंस्कृत बाई होत्या. पण घरात त्यांचा वेगळा चेहरा होता. त्या नेहाला एका प्रत्येक गोष्टीतून कमीपणा दाखवायला लागल्या. तुझ्या आईने तुला नाही काही शिकवलं नाही का? आमच्या घराचे नियम वेगळे आहेत. इथे तुझं काही चालणार नाही. नेहा सुरुवातीला शांत राहिली. तिला वाटलं नवीन घर आहे, सगळं समजून घ्यायला वेळ लागेल. पण हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या. एक दिवस सकाळी नेहा उठली तेव्हा स्वयंपाकघरात आधीच गोंधळ झालेला होता. सासूबाई मोठ्या आवाजात ओरडत होत्या, ही सून काही कामाची नाही, सगळं बिघडून ठेवते. नेहाला काही समजलं नाही. ती स्वयंपाकघरात गेली तर सगळं सामान अस्ताव्यस्त होतं. दूध सांडलेलं, भाजी जळलेली आणि सगळ्यांचा दोष तिच्यावरच टाकला जात होता. मी काही केलं नाही, नेहा घाबरून म्हणाली. पण कोणीही तिचं ऐकायला तयार नव्हतं. अमोलनेही तिच्याकडे संशयाने पाहिलं. त्या दिवसापासून घरात रोज काही ना काही घडायला लागलं. कधी पैसे गायब व्हायचे, कधी महत्त्वाच्या वस्तू तुटलेल्या सापडायच्या आणि प्रत्येक वेळी दोष नेहावर यायचा. नेहाला वाटू लागलं की कदाचित तिच्याकडून खरंच काही चुका होत असतील. तिचा आत्मविश्वास कमी होत गेला. पण एक दिवस सगळं बदललं. त्या रात्री नेहा झोपायला गेली होती. घरात सगळे झोपले होते. अचानक तिला पाण्याची तहान लागली. ती हळूच उठली आणि स्वयंपाकघराकडे निघाली. तेवढ्यात तिला काहीतरी आवाज ऐकू आला. कोणीतरी हळू आवाजात बोलत होता. नेहा थांबली. आवाज हॉलमधून येत होता. ती हळूच जवळ गेली आणि जे तिने पाहिलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. सासूबाई फोनवर कोणाशी तरी बोलत होत्या. हो, सगळं प्लॅनप्रमाणे चाललंय. अजून थोडे दिवस आणि ती स्वतःहून घर सोडून जाईल. नेहाच्या अंगावर काटा आला. पण लक्षात ठेवा, कोणालाही कळता कामा नये की हे सगळं मी करते, सासूबाई पुन्हा म्हणाल्या. नेहा धक्क्यात होती. तिच्या डोळ्यात अश्रू आले. पण आता ते दुःखाचे नव्हते तर रागाचे होते. तिला कळलं होतं हे सगळं होतंय, जे घडतंय ते काही अपघात नव्हता. तो एक खेळ होता आणि त्या खेळाची सूत्रधार होती तिचीच सासू. त्या रात्री नेहा झोपली नाही. ती विचार करत बसली होती. मी इथून पळून जाणार नाही, मी सत्य बाहेर आणणार. पण तिला माहीत नव्हतं हा खेळ इतका सोपा नव्हता. कारण मंगला फक्त कारस्थानी नव्हती तर खूप धोकादायक सुद्धा होती. त्या रात्रीपासून नेहाचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. आता ती आधीसारखी भोळी राहिली नव्हती. तिच्या डोळ्यामध्ये भीती होती, पण त्याहून जास्त एक ठाम निर्णय होता, सत्य बाहेर आणायचंच. सकाळ झाली. घरात सगळं नेहमीसारखंच चालू होतं. सासूबाई देवासमोर बसून आरती करत होत्या. जणू काही त्या खूप धार्मिक आणि चांगल्या आहेत. नेहा त्यांच्याकडे पाहत होती आणि तिच्या मनात काल रात्रीचं सगळं पुन्हा पुन्हा फिरत होतं. किती सहजपणे या खोटं जगतात, ती मनातच म्हणाली. पण आता तिला एक गोष्ट समजली होती, सरळ लढून काही होणार नाही. यांचा खेळ त्यांच्या पद्धतीनेच खेळावा लागेल. त्या दिवसापासून नेहा प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहू लागली. कोण कुठे जातं, कोणाशी बोलतं, कोण काय करतं, सगळं ती शांतपणे लक्षात ठेवू लागली. तिने तिच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग सुरू केलं. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींचे फोटो काढायला लागली. पण मंगला सुद्धा साधी नव्हती. तिला हळूहळू जाणवायला लागलं की नेहा बदललेली आहे. ही काहीतरी प्लान करत आहे, मंगला मनात म्हणाली. आणि मग तिने अजून मोठा डाव टाकला. एक दिवस घरात मोठा गोंधळ झाला.
सासूबाई जोरात ओरडत होत्या, माझे दागिने कुठे गेले? कोणीतरी चोरी केली आहे. सगळे घरातले लोक एकत्र झाले. वातावरण ताणलेलं होतं. नेहा, तूच घेतलेस ना? मंगला सरळ तिच्याकडे बोट दाखवत म्हणाली. नेहाला धक्का बसला. मी मी असं कधीच करणार नाही. पण यावेळी परिस्थिती खूप वेगळी होती. मंगलाने थेट कपाट उघडलं आणि सगळ्यांसमोर नेहाच्या बॅगमध्ये ते दागिने सापडले. क्षणभर सगळं थांबलं. अमोलचा चेहरा रागाने लाल झाला. नेहा, मला विश्वास बसत नाही तू असं करशील. नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. मी नाही केलं. माझ्यावर विश्वास ठेवा. पण यावेळी कोणीही तिच्यावर विश्वास कारण ठेवायला तयार पुरावा नव्हता. तिच्या विरुद्ध होता. त्या रात्री अमोलने नेहाशी एक शब्दही बोललेला नाही. नेहा एकटीच खोलीत बसून रडत होती. तिच्या मनात एकच प्रश्न होता, मी सत्य कसं सिद्ध करणार? पण अचानक तिच्या डोक्यात एक विचार आला. तिने पटकन तिचा मोबाईल उघडला. ती गेल्या काही दिवसापासून घरातल्या गोष्टीचे फोटो आणि रेकॉर्डिंग करत होती. तिने ते सगळं पाहायला सुरुवात केली आणि तेव्हाच तिला एक छोटासा क्लू सापडला. एका फोटोमध्ये मंगला नेहाच्या खोलीत जाताना दिसत होती, जेव्हा नेहा घरात नव्हती. नेहाच्या डोळ्यात चमक आली. म्हणजे हे सगळं त्यांनीच केलं आहे, ती मनात म्हणाली. नेहाने ठरवलं, आता ती फक्त स्वतःला वाचवणार नाही, तर सगळ्यांसमोर सत्य उघडं करणार. दुसऱ्या दिवशी ती शांतपणे वागत होती, जणू काही झालंच नाही. मंगलाला वाटलं, ही आता तुटली आहे. आता हिला बाहेर काढणं सोपं आहे. पण नेहा आतून काहीतरी वेगळाच प्लान करत होती. तिने घरात एक छोटा स्पाय कॅमेरा लावला. अगदी त्या ठिकाणी जिथे मंगला नेहमी तिचे प्लॅन करत असे. त्या रात्री पुन्हा नेहा जागी होती. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. काही वेळाने मंगला हॉलमध्ये आली. नेहाने मोबाईलवर लाईव्ह रेकॉर्डिंग सुरू केली. मंगला फोनवर बोलत होती. आज सगळं परफेक्ट झालं. दागिने तिच्या बॅगमध्ये ठेवले आणि सगळ्यांसमोर तिला चोर बनवलं. नेहाच्या डोळ्यात अश्रू आले. पण यावेळी ते विजयाचे होते. तिच्याकडे पुरावा होता, पण अजून खेळ संपला नव्हता. नेहा दुसऱ्या दिवशी सगळ्यांसमोर सत्य सांगायला तयार होती. पण सकाळी उठल्यावर तिला एक धक्का बसला. तिचा मोबाईल गायब होता. तिचं सगळं रेकॉर्डिंग, पुरावे सगळं त्यात होतं. आणि मंगला तिच्याकडे पाहून हसत होती. काय झालं नेहा? काही शोधतेस का? ती म्हणाली. नेहाला समजलं मंगला तिच्या पुढं एक पाऊल पुढे आहे. नेहा त्या सकाळी शांत दिसत होती. पण तिच्या आत एक वेगळंच वादळ चालू होतं. मोबाईल गायब झाला होता. सगळे त्यातले पुरावे गेले होते. मंगला तिच्याकडे पाहून ज्या प्रकारे हसत होती, त्यावरून स्पष्ट होतं, हा सगळा प्लान तिचाच होता. पण यावेळी नेहा तुटली नाही. ती आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःकडे पाहत म्हणाली, जर मी आत्ता हार मानली, तर आयुष्यभर कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. त्या क्षणी तिने ठरवलं, आता ही फक्त स्वतःची लढाई नाही, ही सत्यासाठीची लढाई आहे. नेहाला कळलं होतं की थेट पुरावे गोळा करणं आता खूप अवघड आहे. मंगला प्रत्येक हालचाल लक्षात ठेवत होती. म्हणून नेहाने वेगळीच युक्ती लढवली. ती अचानक बदलली. ती सासूबाईचं ऐकू लागली. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला होकार देऊ लागली. घरातलं सगळं काम शांतपणे करू लागली. मंगला थोडी गोंधळली. ही इतकी शांत कशी झाली? तिच्या मनात शंका आली. पण काही दिवसातच तिला वाटलं, ही पूर्णपणे तुटली आहे. आता हिला काहीच करता येणार नाही. आणि हाच नेहाचा प्लान होता. एक दिवस नेहा घर साफ करत होती. मंगलाच्या खोलीत ती गेली. नेहमीसारखेच कपाट साफ करताना तिला एक जुनी फाईल दिसली. ती फाईल धुळीने भरलेली होती. जणू काही खूपच दिवसापासून कोणी उघडलीच नव्हती. नेहाने हळूच ती उघडली. आत काही जुने कागद, फोटो आणि एक मेडिकल रिपोर्ट होता. ती वाचताच तिच्या डोळ्यात धक्का स्पष्ट दिसत होता. त्या रिपोर्टमध्ये लिहिलं होतं, मंगला कधीच आई होऊ शकत नव्हती. नेहा काही क्षण स्तब्ध राहिली. मग अमोल? तिच्या मनात प्रश्न आला. तिने लगेच पुढचा कागद उघडला. तो एक जुना फोटो होता. मंगलासोबत एक दुसरी स्त्री आणि तिच्या हातात एक लहान बाळ. फोटोच्या मागे लिहिलं होतं, माझा मुलगा, माझं सगळं. नेहाच्या अंगावर काटा आला. नेहाला हळूहळू सगळं समजायला लागलं. अमोल, मंगला यांचा खरा मुलगा नव्हता. तो त्या दुसऱ्या स्त्रीचा मुलगा होता आणि कदाचित काही कारणांमुळे मंगला त्याला स्वतःचा मुलगा म्हणून वाढवत होती. पण मग प्रश्न होता, ही सगळी कारस्थाने का?
नेहा विचारात पडली. तेवढ्यात तिला आणखी एक कागद सापडला. तो एक प्रॉपर्टीचा पेपर होता. त्यात लिहिलं होतं, जर अमोलच्या नावावरचं घर त्याच्या पत्नीच्या नावावर गेलं तर सगळी संपत्ती तिच्या ताब्यात जाईल. नेहाला सगळं स्पष्ट झालं. मंगला नेहाला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न का करत होती? कारण तिला भीती होती की नेहा या घराची मालकीण बनेल. त्या क्षणी नेहाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य आलं. आता खेळ संपायची वेळ आली आहे, ती मनात म्हणाली. तिने सगळे कागद परत तिथेच ठेवले, जणू काही काही झालंच नाही. पण आता तिच्याकडे सगळ्यात मोठं शस्त्र होतं. त्या रात्री नेहाने अमोलशी बोलायचं ठरवलं. अमोल अजूनही तिच्यावर रागावलेला होता. माझ्याशी बोलायचं काही कारण नाही, तो थंडपणे म्हणाला. पण नेहा शांतपणे म्हणाली, आज मी जे सांगणार आहे ते ऐकलंच नाहीस तर आयुष्यभर पश्चाताप करशील. अमोल थांबला. नेहाने सगळं हळूहळू सांगायला सुरुवात केली. दागिन्यांचा प्लान, फोनवरील संभाषण आणि शेवटी ते गुपित. तुझी आई तुझी खरी आई नाही आहे. नेहा म्हणाली. अमोलचा चेहरा फिक्का पडला. तू वेडी झाली आहेस का? तो ओरडला. पण नेहाने त्याला त्या फाईलमधला फोटो आणि रिपोर्ट दाखवले. अमोल काही क्षण काहीच बोलू शकला नाही. त्याच्या आयुष्यातला पाया हलला होता. तेवढ्यात मंगला तिथे आली. तिने सगळं ऐकलं होतं. हो, सगळं खरं आहे, ती अचानक ओरडली. नेहा आणि अमोल दोघेही स्तब्ध झाले. मंगला पुढे म्हणाली, हो, अमोल माझा मुलगा नाही, पण मी त्याला माझ्या मुलासारखं वाढवलं. तिच्या डोळ्यात वेडेपणा दिसत होता. आणि तू? ती नेहाकडे बोट दाखवत म्हणाली, तू माझं सगळं हिसकावून घेणार होतीस. त्या क्षणी मंगला पूर्णपणे कंट्रोलच्या बाहेर गेली होती. ती जोरात ओरडत होती. घरात सगळं तुटफूट करत होती. अमोल घाबरला होता. नेहा शांत उभी होती, पण तिच्या मनात एकच विचार होता, आता हे थांबवायला हवं. घरातील हवा अचानक जड झाली होती. मंगला समोर उभी होती. तिच्या डोळ्यात राग, भीती आणि वेडेपणा सगळं एकत्र दिसत होतं. तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू आता भयानक वाटत होतं. अमोल अजूनही स्तब्ध होता. त्याला विश्वास बसत नव्हता की ज्या स्त्रीला तो आयुष्यभर आई म्हणत आला ती त्याच्याशी इतकं मोठं सत्य लपवू शकते. नेहा मात्र शांत होती. तिच्या मनात भीती होती, पण त्याहून जास्त निर्धार होता. हे सगळं इथेच थांबवायला आहे, ती मनात म्हणाली. मंगला अचानक जोरात हसू लागली. तुम्हाला वाटतंय की तुम्ही जिंकलात, ती ओरडली. ती पटकन स्वयंपाकघराकडे गेली आणि हातात एक मोठा चाकू घेऊन परत आली. अमोल घाबरून मागे सरकला. आई, काय करतेस तू? तो थरथरत्या आवाजात म्हणाला. मंगला जोरात ओरडली. आई, मी तुझी आई नाही आणि आता कुणालाच सत्य कळणार नाही. तिचा इशारा स्पष्ट होता. ती नेहाकडे चालत येऊ लागली. त्या क्षणी वेळ जणू थांबली होती. नेहा काही क्षण शांत उभी राहिली. पण अचानक तिने जोरात ओरडत म्हटलं, थांबा मंगला, अजून एक गोष्ट आहे जी तुम्हाला माहीत नाही. मंगला थांबली. तिने रागाने विचारलं, काय? नेहा हळूच तिचा फोन बाहेर काढते आणि स्क्रीन दाखवते. हा फोन लाईव्ह रेकॉर्डिंग करत आहे आणि सगळं इंटरनेटवर जातंय. मंगलाचा चेहरा फिक्का पडला. ती काही क्षण काहीच बोलू शकलं नाही. नेहा पुढे म्हणाली, तुमचा प्रत्येक शब्द, प्रत्येक कृत्य, सगळं आता सगळ्यांसमोर येणार आहे. मंगलाच्या हातून चाकू खाली पडला. तिच्या डोळ्यात आता राग नव्हता, फक्त भीती होती. ती खाली बसली आणि रडायला लागली. मी हे सगळं का केलं माहीत आहे का? ती हळू आवाजात म्हणाली. अमोल आणि नेहा शांतपणे ऐकत होते. माझ्याकडे काहीच नव्हतं, ना कुटुंब, ना मुलं. जेव्हा मला बाळ मिळाला तेव्हा मी ठरवलं हा सगळं माझं सगळं असेल. ती अमोलकडे पाहत म्हणाली, मी तुला खूप प्रेम केलं, पण मला नेहमी भीती वाटायची की कोणीतरी तुला माझ्यापासून दूर नेईल. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. नेहा आली आणि मला असं वाटणं सगळं संपेल म्हणून मी हे सगळं केलं. अमोलच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. तो हळू आवाजात म्हणाला, आई, तुम्ही मला कधीच गमावलं नव्हतं, पण तुम्ही स्वतःच मला दूर केलं. मंगला मान खाली घालून बसली होती. नेहा पुढे आली. तिने शांतपणे म्हटलं, प्रेम म्हणजे कुणाला बांधून ठेवणं नाही, तर त्याला मोकळं सोडणं असतं. काही वेळातच पोलीस आले. सगळं सत्य त्यांच्या समोर होतं. रेकॉर्डिंग, पुरावे आणि मंगला
स्वतः मंगला शांतपणे पोलिसांसोबत निघून गेली. जाताना ती एकदाच मागे वळून अमोलकडे पाहिली. त्या नजरेत पश्चाताप होता. काही महिन्यांनी तेच घर आता शांत होतं. पण यावेळी त्या शांततेत भीती नव्हती. अमोल आणि नेहा दोघंही एकत्र बसले होते. धन्यवाद, अमोल म्हणाला. नेहा हसली. आपण दोघांनी मिळून लढाई जिंकली आहे. त्या घरात पुन्हा आनंद परत आला होता. बौद्ध. आयुष्यात काही लोक आपल्या जवळ असतात, पण त्यांच्या मनात भीती आणि असुरक्षितता असते. आणि तीच भीती कधीकधी त्यांना चुकीच्या मार्गावर नेते. पण शेवटी सत्य कधीच लपून राहत नाही आणि जे योग्य असतं तेच जिंकतं.